आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज। लाडकी बहीण योजना, सरकार प्रत्येक महिलांना 10,000 रुपये देणार। बघा, खरंच सरकार महिलांना 10,000 रुपये देणार आहे का, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर खरंच तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे का, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तसेच पहिल्या टप्प्यातील जी काही यादी आहे, यादी आता कोणत्या दिवशी लागणार आहे आणि या यादीमध्ये कोणत्या महिला पात्र होणार आहेत त्याबद्दल माहिती आलेली आहे। ती माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये बघणार आहोत। तर बघा, पहिले आपण बघणार आहोत खरंच 10,000 रुपये मिळणार आहे का, याबद्दल सत्य माहिती काय आहे, यामध्ये सत्यता काय आहे, चला नीटपणे समजून घ्या। कारण तुम्हाला वेगवेगळ्या सोर्सनुसार कुठेही काही माहिती तुम्हाला दिली जात आहे, त्यामुळे नीटपणे समजून घेणं खूप गरजेचे आहे। तर सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा, तुम्हाला सर्व समजून जाईल की काय खरं आणि काय खोटं। तर बघा, शिवसेना नेते जे आहेत, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारला प्रश्न केला आहे की 1,500 रुपयात काय होणार, 10,000 रुपये द्या। बघा, शिवसेनेचे नेते आहेत संजय राऊत साहेब यांनी हा प्रश्न केलेला आहे की 1,500 रुपयात काय होणार, 10,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। 10,000 रुपये तुम्हाला मिळतील असं नाही, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 रुपयेच मिळणार आहे। प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहेत, 10,000 रुपया मिळणार नाही। 10,000 रुपये हे फेक आहे। फक्त संजय राऊत यांनी जे सरकारला प्रश्न केलेला आहे की 1,500 रुपयात काय होणार आहे, 10,000 रुपये सर्व माता बहिणींना द्या असं त्यांनी म्हटलं आहे। कारण 1,500 रुपयात घर चालणार नाही, त्यामुळे 10,000 रुपये त्यांना द्यायला पाहिजे, कारण 10,000 रुपयामध्ये घर चालेल असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे। त्यामुळे बघा, असा निर्णय कुठेही झालेला नाही की 10,000 रुपये मिळेल, फक्त 1,500 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत। आलं लक्षात? तर 10,000 रुपये मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या, नाहीतर काही जण तुम्ही कोणत्याही बातमीवरती कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवून देतात। त्यामुळे 10,000 रुपये मिळणार नाहीत, फक्त तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। आलं लक्षात? कारण ही जी बातमी आहे ही ऐकून अनेक जण काही तुम्हाला सांगतात की 10,000 मिळतील, ते मिळतील, हे मिळतील, तसं काही नाही। शिवसेना नेते जे संजय राऊत आहेत त्यांनी सरकारला तो प्रश्न सांगितलेला आहे, सरकारला प्रश्न विचारला की 1,500 रुपयात काय होणार आहे, 10,000 रुपये तरी द्यायला पाहिजे होतं असं त्यांनी फक्त म्हटलेलं आहे। निर्णय वगैरे काही नाही, तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत। आलं लक्षात? चला पुढील बातमी बघा, लाडकी बहीण योजना यादी बहुतेक येत्या शनिवार लावण्याचे चान्सेस आहेत। बघा, येत्या शनिवारी लावण्याचे चान्सेस आहेत यादी। तर कारण प्रत्येक शनिवारी पात्र महिलांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। प्रत्येक शनिवारी जे आहे महिलांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि पात्र महिलांची ती यादी लागणार आहे। तर बघा, पहिला टप्पा जो आहे, पहिला टप्पा हा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या महिलांची यादी पहिले प्रसिद्ध होणार आहे। तर 1 जुलै ही तारीख आणि 15 जुलै या दरम्यान ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, कारण ही पहिली तारीख मिळाली होती आणि या 1 जुलै ते 15 जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत, सक्सेसफुली फॉर्म भरले आहेत, तर पात्र महिलांनी ज्या ठिकाणी 1 ते 15 जुलै या दरम्यान फॉर्म भरले आहेत तर त्यांची पहिली यादी लागणार आहेत। आणि बघा, शहरी भागातील जी यादी आहे ती वार्ड समितीमार्फत यादी तुम्हाला पाहायला मिळेल आणि ग्रामीण भागातील महिलांना ग्रामपंचायत तसेच अंगणवाडीत यादी पाहायला मिळणार आहे। तर बघा, त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की फक्त ज्यांनी 1 जुलै ते 15 जुलैला फॉर्म भरला त्यांची यादी लागेल का, तर सर्वांची यादी लागणार आहे, फक्त पहिल्या टप्प्यात ही यादी लागणार आहे। तसेच पुढे बघा, त्यानंतर पुढील शनिवारी पुढील यादी असे करत करत सर्व महिलांच्या याद्या जाहीर होणार आहेत। त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही, सर्व महिलांच्या याद्या लागणार आहेत आणि प्रत्येक शनिवारी या याद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। ओके, त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही आणि अफवांपासून दूर राहा, फक्त आपले चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी माहिती मिळत असते। त्यामुळे प्रत्येक महिलांची यादी लागणार आहे, प्रत्येक शनिवारी आता तुम्हाला याद्या पाहायला मिळणार आहेत आणि याद्या कुठे मिळणार आहेत ते तुम्हाला मी सांगितलं। ओके।